मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र। रावेरचा पिनकोड नंबर आहे 425508। बुधवारी ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाला सुट्टी असते। ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही। आजचा कार्याचा विषय ज्योतिषशास्त्र संबंधित आहे। प्रथम माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया। आजच्या कार्याचा विषय करिअर हा आहे। करिअरच्या बाबतीत आपण बघतो अनेक जण शिक्षण घेतात। काही मुलांना न आवडणारे शिक्षण घ्यावं लागते आईवडिलांच्या पसंतीनुसार, किंवा त्यांच्या पसंतीनुसारही शिक्षण घेतलं तर पुढे मात्र काहींच्या नशिबी प्रगती येत नाही, नोकरी लागत नाही आणि मग नोकरी न लागल्यामुळे, प्रगती न झाल्यामुळे मग ही मुलं व्यवसायाकडे वळतात आणि व्यवसायाचं ज्ञान नसल्यामुळे किंवा व्यवसायाच्या बाबतीत ही पण मुलं अयशस्वी ठरतात। आजकाल व्यवसायाला जर आपण बघितलं तर लाखो रुपये लागतात, जागा लागते, फर्निचर लागते, माल लागतो आणि ग्राहकी नसली तर मग कर्जबाजारीपणा येतो आणि मग 2-4 वर्षामध्ये व्यवसाय ठप्प होतो आणि मग नैराश्य येते। या नैराश्याच्या भोवऱ्यातून मग कसं उद्विग्नता येते पुढे जीवन आयुष्यात, ती फार भयानक असते। पैसेही जातात, कर्ज डोक्यावर येते आणि अयशस्वीपणा येतो। पुढे मग विवाहाचा प्रश्न असला तर तोही अडून जातो। याच्यासाठी आपल्याला जर व्यवसाय करायचा असेल तर व्यवसाय संबंधित शिक्षण आपण घ्यायला हवं। पण व्यवसाय संबंधित शिक्षण घेत असताना आपल्या नशिबामध्ये, आपल्या दैवामध्ये, आपल्या ज्योतिषशास्त्राच्या अनुषंगाने आपल्याला कोणत्या व्यवसाय पूरक ठरेल हे ठरवायला हवं आणि त्यानुसारच आपण शिक्षण घ्यायला हवं आणि मग व्यवसायात उतरायला हवं। व्यवसायाचे क्षेत्र आपण बघितले तर आता व्यवसायाचे क्षेत्र फार मोठी झालेली आहे। ज्वेलरचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढत आहे, रेस्टॉरंटचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढत आहे, सौंदर्य प्रसाधनाचे क्षेत्र वाढत आहे, रेडीमेड कापडाचे क्षेत्र वाढत आहे, डॉक्टर, वकील, इतरही क्षेत्र वाढत आहे। तर आपण त्यासंबंधी योग्य ते शिक्षण आपल्या जन्मकुंडलीनुसार, आता जन्मकुंडलीनुसार बहुतांशी ज्योतिषपंडित काय करतात की जन्मलग्न कुंडली जिला म्हणतात ती वास्तविक पाहता लग्नकुंडली नसेल पण त्यावरूनच बघतात, पण हे चुकीचं आहे। आपल्याला जर व्यवसाय बघायचा असेल तर व्यवसायाच्या कुंडलीनेच बघावं लागेल आणि शिक्षणाच्या बाबतीत आपल्याला शिक्षणामध्ये कुठलं आपण उत्तीर्ण होऊ, शिक्षणाची कुंडली आणि व्यवसायाची कुंडली याच्या दोघांमध्ये ताळमेळ बसवून आपल्याला योग्य ते शिक्षण चांगले जाणकार ज्योतिषाकडून आपण विचारून मगच आपण शिक्षण घ्यायला पाहिजे। त्याचप्रमाणे जर आपल्याला नोकरी करायची आहे, यशस्वी व्हायचं आहे, कारण काहींच्या पिढीजात नोकरीचा असतो म्हणून त्यांना नोकरीची इच्छा असते, म्हणून त्यांनी नोकरी करण्याकरता आपल्याला योग्य शिक्षण कोणतं घ्यायचं असेल तर ते आपल्याला शिक्षणाच्या कुंडली प्रमाणे, विद्येच्या कुंडलीप्रमाणे, शालेय शिक्षणाच्या पद्धतीप्रमाणे आपल्याला घ्यायला हवं आहे। आता मंगळ जर उच्चीचा आपल्या कुंडलीमध्ये असाल आणि तो मंगळ भावनेत बुधात्त योगात असेल तर मेडिकल सायन्स, MSc, BSc असं शिक्षण तुम्ही घेऊ शकता। सिव्हिल सर्जनचं शिक्षण घेऊ शकता। मंगळ हा पोलीस खात्याचा कारक ग्रह पण आहे, याच्यामध्ये तुम्ही प्रावीण्य मिळवू शकतात। सैनिक खात्याचाही मंगळच कारक ग्रह आहे, पण तो त्या क्षेत्रातून आलेला असावा, कर्तव्याच्या भावनेतून आलेला असावा तर आपल्याला त्याच्यामध्ये यश मिळते। आपल्याला वकिली करायचं आहे तर शनी हा उच्चीचा असायला हवा। शनी हा कर्तव्याच्या भावनातून लाभात जायला असावा आणि तो व्यवसाय क्षेत्री ठेप आहे। तर आता वकिलीचं शिक्षण हे तुम्हाला नोकरी पण करता येते आणि व्यवसाय पण करता येतो, परंतु जर आपल्याला व्यवसाय करायचा असेल तर तो मात्र कर्तव्याचा कारकग्रह लाभात आणि लाभाचा कारकग्रह भाग्यात आणि भाग्याचा कारकग्रह नशिबात जायला हवा तर तुमची वकिली यशस्वी होईल। नाहीतर मग तुम्हाला आपल्याला थोड्याशा पगारावर मग कुठल्याही कंपनीमध्ये साधारण वकिली करावी लागेल। त्याचं काय असतं की कर्तव्याच्या ठिकाणी जो आहे तो जर कुंडलीमध्ये केंद्राच्या भावनेत आणि कोणाच्या दुष्ट भावनेत असला तर मग मात्र आपला व्यवसाय चालेनासा होतो। म्हणून वकिलीचं शिक्षणही घ्यायचं असेल तर आपल्याला ज्योतिषशास्त्राच्याच माध्यमातून निवड करावी लागणार आहे। तुम्हाला
जर अजूनही तुम्हाला मेडिकलच्या याच्यात जायचं असेल, डॉक्टरी करायचं असेल, तर डॉक्टरीच्या बाबतीत आपल्याला डोळ्याचे डॉक्टर करायचं असेल तर शुक्रचंद्राचा योग आपल्याला बघायला हवे. प्लॅस्टिक सर्जरीचा योग करायचा असेल तर आपल्याला शुक्राचं सान्निध्य आणि मंगळाचं सान्निध्य घ्यावं लागेल, त्यावेळेला होईल. सर्जन व्हायचं असेल तर आपल्याला तुम्हाला गुरु म्हणजे हाडाचे डॉक्टर, हाडाचे सर्जनची करायचं असेल तर आपल्याला गुरु आणि मंगळ याचा योग पाहावा लागेल, तेव्हा तुम्ही सर्जन उत्कृष्टरित्या करू शकतात. तुम्हाला शुक्राचं सान्निध्य घेतलं तर आपल्याला प्लॅस्टिक सर्जरीचं, दाताचं, डोळ्याच्या डॉक्टराचं आपल्याला उत्कृष्ट शिक्षण घेऊन उत्कृष्ट तुम्हाला डॉक्टरीचा व्यवसाय करता येतो. गुणत्वाचा कारकग्रह शनी आहे, मग तुम्ही याच्याने सायन्सचे संशोधक होऊ शकतात. एखादं तुम्ही मेडिकलच्या भावनेतून संशोधन करून उच्च शिक्षण घेऊन तुम्ही त्यात यशस्वी पदार्पण करू शकतात. पण त्याच्यात गुणत्व कारकग्रह शनीबरोबर हर्षल आणि नेपच्यूनचे योगही बघायला हवे, असा योग आपल्याला पाहायला मिळतो. आपल्याला फॅशन डिझायनर बनायचं आहे, कलाकार बनायचं आहे, टी व्ही कलाकार बनायचं आहे, सिनेमा ॲक्टर बनायचं आहे, गायक बनायचं आहे, कुठलंही बनायचं असेल तर शुक्र आपल्या उच्च याच्यामध्ये पाहिजे. शुक्राच्या सोबत जर आपण रवी घेतला तर हा रवी आणि शुक्राचा योग पण सुंदर असतो गायक कलाकारांच्या बाबतीत. पण शुक्र गुरुचा योगही असला तर तुम्ही मोठे कलाकार होऊ शकतात. शुक्राच्या सान्निध्यात आपण टी व्ही कलाकार होऊ शकतात. कीर्तनाचा व्यवसाय जर आपल्याला करायचा आहे, प्रवचनकाराचा व्यवसाय करायचा आहे, तर आपल्याला गुरु उच्चीचा बघावा लागेल. गुरुच्या सान्निध्यात तो नवपंचम योगात असलेला पाहिजे, तो लाभात भाग्यातसुद्धा असायला पाहिजे. तर आपण उत्कृष्ट प्रवचनकार होऊ शकतात, उत्कृष्ट कीर्तनकार होऊ शकतात आणि याच्या माध्यमातून आपण आपलं नाव लौकिक करू शकतात आणि पैसा पण कमवू शकतात. पण हे आपल्याला बघताना मात्र ज्योतिषशास्त्राचाच आधार घ्यावा लागेल. नाहीतर मग काय होईल की आपण आपल्या मनाप्रमाणे शिक्षण घेत असाल, मनाप्रमाणे कार्य करत असाल, तर मग यशस्वी अयशस्वी अशा रीतीचा खेळ चालू होतो आणि मग त्याच्यानंतर मग आपला टाईमही जातो, वर्ष वाया जातात, पैसाही वाया जातो आणि पदरी नैराश्य येते. तर याच्याकरता पूर्ण जन्मकुंडली आपण जर काढून घेतली तर त्याच्या माध्यमातून आपल्याला करिअरच्या बाबतीत कर्तव्यस्थान हे बघायचं असते, लाभस्थान बघायचं असते, भाग्यस्थान बघायचं असते, नशीबस्थान बघायचं असते, शिक्षणाचं स्थान बघायचं असते, व्यवसाय करायचा असेल तर व्यवसायाचं स्थान बघायचं असावं लागतं. आता काहींच्या बाबतीत काय आहे की पारंपरिक व्यवसाय आहे, वाडवडिलांचा तो चालवायचा असेल आपल्याला, तर तो पण आपल्याला ज्योतिषशास्त्राच्या मान्यतेनुसार चालतो आहे की नाही हे बघायला हवं. आणि तसं बघत असला तर काही अडचण असली, थोडीशी अडचण येते, काही असते, तर उपासना आराधना करून आपल्याला पुढे पण निश्चित जाता येते. पण त्यासाठी आपल्याला योग्य ग्रहाची उपासना करायला हवी. ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहाचं अस्तित्व असते, बाकी कुठलंही अस्तित्व नसते. दैव याच्यामध्ये नसते किंवा महाराजांची पूजागिजा याच्यातही काही हे नसते. आपल्याला फक्त ग्रहाची उपासना करावी लागते आणि मग कुंडलीची उपासना करून आपल्याला मग पुढे जावं लागते आणि निश्चितपणे यश तुम्ही मिळवू शकतात. माझ्या बाबतीत जर तुम्हाला मिळालं तर मी ज्वेलरचा व्यवसाय माझा अगोदर होतो, कारागिरीचा व्यवसाय अगोदर होतो. मी प्रख्यात पेंटर पण होतो, फोटोग्राफी पण मी केलेली आहे काळ. मी काही काळ लोक न्यायाधीश पण होतो, ट्रेसरच्या याच्यातही होतो, मोठे मोठे चित्रही काढण्याच्या याच्यात होतो आणि माझ्या कुंडलीमध्ये पंचमहाभूत योग असल्याकारणाने आणि माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांच्या ज्योतिषशास्त्राचा गाढा अभ्यास असल्याकारणाने मी शिष्य बनून त्यांनी मला शिकवलं आणि मी ज्योतिषी झालो हे तुम्हाला माहीतच आहे. पण तो पंचमहाभूत योगामुळे मी ज्योतिषी झालो हे पण तितकंच खरं आहे. माझ्या पत्नीच्या स्थानात योगही हा तो राजयोग होता. राजयोग असताना त्यांच्या याच्यात पंचमहाभूत होतात. माझ्या याच्यात राजयोग नाही आहे, तिच्या याच्यात राजयोग असताना पंचमहाभूत योग होता, म्हणून ती सर्वश्रेष्ठ ठरत होती. आणि सर्वश्रेष्ठ असताना तिचं जे वचन होतं ते खरं, प्रत्येक शेवटपर्यंत ते वचन खरं ठरलेलं आहे. असो, आजच्या कार्याचं इथेच समापन करूया. माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया. पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा विषय घेऊया. पुढचा विषय तुम्ही सुचवाल तरी आहे. कोणाला यंत्रसिद्धी मागवायची असेल तर आम्ही विनामूल्य यंत्रसिद्धी देतो आहे. कोणाला त्याबाबत दक्षिणा द्यायची असेल, आमची इच्छा दक्षिणा घेण्याची नाही, आमची मनोवृत्ती नाही. पण काही जण म्हणता आम्ही विनामूल्य घेत नाही, त्यांनी दक्षिणा घेतली तर आम्ही ती देवधर्म खात्यात धार्मिक कार्यात टाकणार आहोत, एवढं निश्चित. असो, माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया.